2 कोटी महिलांना फटका बसणार, महिलांची झोप उडवणारी बातमी समोर. महिलांसाठी सरकारनं लागू केले 5 नियम. आता यातील एकही नियम जर मोडला तर होणार लाखोंचा दंड. 5 नियम, यातील पहिला नियम जर मोडला तर 5,000 रुपये दंड, दुसरा मोडला तर 10,000 रुपये दंड आणि यातील 5वा नियम चुकूनही जरी मोडला तरी इतका मोठा दंड होईल की घरातलं सगळं विकून भरता येणार नाही आणि थेट जेलमध्ये जावं लागेल. आता घरोघरी गुप्त पडताळणी सुरू झालेली आहे, घरामध्ये चेकिंग चालू आहे, ज्यामुळं महिलांच्या अडचणीत आता मोठी वाढ होणार आहे. खरं तर आजपर्यंत महिलांना अनेक योजनांचे पैसे दिले गेले, पण आता ते सगळे पैसे वसूल होणार. आजपर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत, तर काही महिलांना निराधार योजनेचे पैसे जमा झाले, तर काही महिलांना महिला बचत गट योजनेमध्ये अनुदान मिळालेलं आहे. वयोश्री योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आहेत, तर सर्व महिलांना एसटीमध्ये हाफ तिकीट आहे. एवढंच नाही तर सरकारच्या अनेक योजनांमध्ये महिलांना प्राधान्य दिलं जातं, पण आता सरकारनं पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर 5 नियम सर्व राज्यातल्या सर्व महिलांसाठी आहेत, पण पहिला नियम हा खास करून योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आहे, तर दुसरा नियम ज्या महिला नोकरी करतात त्यांच्यासाठी आहे, तिसरा नियम वयस्कर महिलांसाठी आहे, तर चौथा नियम शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी आहे, तर 5वा नियम असा आहे की ज्याच्यातून कोणतीही महिला सुटणार नाही, कारण की आता घरोघरी तपासणी होणार आहे. आता एका जी-आरच्या माध्यमातून सरकारनं माहिती दिलेली आहे, ज्यामुळे प्रत्येक महिलेला हे नियम माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आजच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणते 5 नियम तुम्हाला दंड होऊ नये म्हणून कामं करायची अर्जंट आहेत, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि अत्यंत कळीच्या नियमापासून, ज्याचा थेट संबंध मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेशी आहे. सध्या महाराष्ट्रात जवळपास 2.5 कोटी महिला दरमहा 1,500 रुपयांच्या या लाभाचा फायदा घेतात, पण या योजनेचा फॉर्म भरताना एक अट स्पष्ट सांगण्यात आली आहे, ती म्हणजे तुमच्या पूर्ण कुटुंबाचे सगळे मिळून वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. मात्र सरकारच्या एका गुप्त तपासणीत अतिशय धक्कादायक गोष्टी समोर आल्यात. अनेक महिलांच्या घराचे वार्षिक उत्पन्न 10 ते 20 लाखांच्या पार आहे. काहींच्या दारात स्वतःची 4 व्हीलर आहे, तर काहींच्या नावावर तब्बल 10 एकर शेती आहे, ज्यातून दरवर्षी लाखांची कमाई होते, तरी सुद्धा चुकीची माहिती देऊन या योजनेचा फायदा घेतला गेला. आता शासनानं अशा महिलांची गुपचूप चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत जर तुम्ही अपात्र ठरला तर तुमचे महिनाभराचे पैसे तर कायमचे बंद होतीलच, शिवाय आजवर बँक खात्यात जमा झालेली सर्व रक्कम सरकार व्याजासहित तुमच्याकडून वसूल करणार आहे. हा दणका टाळायचा असेल तर अपात्र महिलांनी स्वतः पुढे येऊन आपलं नाव योजनेतून मागं घेणं आवश्यक आहे. पण इथंच थांबायचं नाही, तर हा फक्त पहिला नियम होता. दुसरा नियम याहीपेक्षा जास्त असून तो अशा महिलांसाठी आहे ज्यांच्या घरात रेशन कार्ड आहे आणि त्या कुठेतरी जॉब करतात. रेशन कार्ड पिवळ्या किंवा केशरी रंगाचा आहे आणि त्या खाजगी किंवा सरकारी क्षेत्रात नोकरी करतायत, तर अशा महिलांसाठी हा दुसरा नियम आहे. तर तिसरा नियम सगळ्याच महिलांसाठी असून तो फार गंभीर आहे, कारण त्यात पॅन कार्ड, आधार कार्ड धारकांवर दंडात्मक कारवाईची टांगती तलवार आहे. पण आतापर्यंतचा सर्वात नियम 5 क्रमांकाचा आहे, जो थेट बँक खात्याशी जोडलेला आहे. त्यामुळं सगळे नियम समजल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. क्रमानं आपण माहिती घेतोय. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या नियमाकडे. ज्या महिला सामान्य नोकरी करतात, प्रायव्हेट क्षेत्रात काम करतात किंवा घर सांभाळून रेशन कार्डच्या विविध योजना, निराधार योजना, वयोश्री योजना यांचा लाभ घेतात, त्यांच्यासाठी KYC पूर्ण करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. जर तुमच्या रेशन कार्डची e-KYC झालेली नसेल तर 1 तारखेपासून मिळणारा लाभ रोखला जाईल. पण या नियमातील सर्वात महत्त्वाचा आणि भाग म्हणजे जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर लक्ष देऊन ऐका. पिवळ्या कार्डसाठी वार्षिक कमाईची मर्यादा 15,000 रुपये, तर रेशन कार्डसाठी ती 1 लाखांच्या आत असावी लागते. जर तुमचं उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त आहे तरीही तुम्ही पिवळ्या किंवा केशरी कार्डवर वर्षानुवर्ष मोफत धान्य आणि इतर सवलती लादत असाल तर अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून या कमाईची तपासणी करून आजवर घेतलेल्या धान्याची रक्कम बाजारातील दरानुसार आणि व्याजासहित तुमच्याकडून दंड म्हणून वसूल केला जाईल. कारण लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जे उत्पन्नाचे दाखले आहेत त्याचा डेटा आता रेशन कार्डशी जोडला जातोय, त्यामुळे रेशन कार्डची ही बाब हलक्यात घेऊ नका. त्यानंतर तिसरा नियम तुमच्या पाकिटातील पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या एका मोठ्या चुकीशी संबंधित आहे, ज्याच्यावर इन्कम टॅक्स विभागाची थेट नजर आहे. काय आहे तो पॅन कार्डचा नियम, लगेच पहा. तिसरा नियम आहे जो महिलांच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डमधील महत्त्वाच्या चुकांबद्दल.
आजकाल बँक खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. अनेक महिलांनी वयाची 18 वर्ष पूर्ण होण्याआधीच मायनर पॅन कार्ड काढलेलं असतं, पण 18 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याला मेजर पॅन कार्डमध्ये अपडेट केलेलं नसतं. तसेच अनेक महिलांच्या बाबतीत लग्नाआधीचं नाव आणि लग्नानंतरचं नाव पॅन आणि आधार कार्डवर वेगवेगळं असतं. त्यामुळे त्यांच्या बँक खात्याचे KYC मॅच होत नाही. जर पॅन कार्डमध्ये अशी चूक असेल किंवा आधारशी लिंक नसेल, तर थेट ₹10,000 मोठा दंड इन्कम टॅक्स विभागाकडून आकारला जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्या पॅन कार्डवरील नाव आणि जन्मतारीख आजच तपासून घ्या. यानंतर चौथा नियम येतो शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी. ग्रामीण भागातील बऱ्याच महिलांच्या नावावर शेतजमीन असते. अशावेळी घरात पतीसुद्धा PM किसान किंवा नमो शेतकरी योजनाचा लाभ घेतो, मुलगाही फायदा घेतो आणि महिलासुद्धा वेगळा अर्ज करून ₹6,000 लाभ घेतात. परंतु नियमानुसार एका रेशन कार्डवर किंवा एका कुटुंबात एकाच व्यक्तीला या शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळू शकतो. जर एकाच घरातील पती, पत्नी आणि दोघंही हा लाभ लाटत असतील, तर ती टॅक्स कायद्यानुसार फसवणूक मानली जाईल आणि बेकायदेशीरपणे घेतलेले सर्व हप्ते सरकारकडून कायदेशीर कारवाई करून वसूल केले जातात. आता वेळ आली आहे त्या सर्वात शेवटच्या आणि 5व्या नियमाची, जो महाराष्ट्रातील प्रत्येक कॉलेज तरुण मुलीपासून ते गृहिणींपर्यंत सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण यामध्ये बँक खात्यावरील व्यवहारांवर नजर ठेवून थेट तुरुंगवासाचा नियम आहे. नीट ऐका पुढील भाग. आता येतोय तो 5वा नियम, जो सर्वात धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारा आहे. हा थेट तुमच्या बँक खात्यावर, बँक अकाउंटला घाला घालणार आहे. आज जवळपास प्रत्येक महिलेचं स्वतःचं बँक खातं आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यामुळं बँक छुपे चार्जेस लावून पैसे छाटून घेते. तर आपण हे सगळं जाणतो, पण याहीपेक्षा एक भयंकर संकट तुमच्या डोक्यावर गिरट्या घालतंय. आणि ग्रामीण भागातील महिला आणि गृहिणींच्या बँक खात्यांचा ताबा घरातील पुरुष किंवा इतर चलाख लोक घेतात आणि त्यावर लाखोंचे मोठे व्यवहार ट्रान्झॅक्शन फिरवतात. कित्येक वेळा बचत गटाचा बुरखा ओढून किंवा तुमच्या वैयक्तिक खात्याचा वापर करून संशयास्पद पैशांची अफरातफर केली जाते. पण लक्षात ठेवा, आयकर विभाग, इन्कम टॅक्स आता प्रचंड आक्रमक झाला. जर तुमच्या खात्यात अचानक लाखोंची अफाट रक्कम जमा झाली आणि अधिकाऱ्यांनी विचारल्यावर तुम्हाला त्या पैशाचा कायदेशीर हिशोब किंवा पक्का पुरावा देता आला नाही, तर तुमच्यावर थेट बेनामी व्यवहार आणि टॅक्स चोरीचा गंभीर शिक्का मारला जाईल. अशावेळी क्षणाचाही विलंब न लावता खात्यावर लाखांचा दंड ठोठावला जाईल आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन थेट तुरुंगाची हवा खावी लागू शकते. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, तुमचं बँक खातं हे फक्त आणि फक्त तुमच्या हक्काच्या कमाईसाठी आहे. चुकीनंही तुमचं खातं कोणाला भाड्याने किंवा व्यवहारासाठी वापरू देऊ नका. एकच गोष्ट कान उघडी ठेवून ऐका. शासनानं जारी केलेल्या या 5 नियमांचं पालन करणं प्रत्येक महिलेसाठी अनिवार्य आहे. कोणत्याही परिस्थितीत आजच तुमचे पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि बँक खात्यातील सर्व त्रुटी तातडीनं दुरुस्त करून घ्या. नाहीतर येत्या महिन्यापासून असा आर्थिक दणका बसेल की सावरणं कठीण होऊन जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट, वर सांगितलेले 5ही नियम ऐकल्यावर तुम्हाला एक गोष्ट नक्की समजली असेल की प्रशासनानं आता नियमावली खूप कडक केली आहे. जर आपण वेळेवर सतर्क झालो नाही, तर उगाचच दंडाचा मोठा फटका बसू शकतो किंवा काही अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळं या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात सर्वात धोके टाळण्यासाठी आपल्याला काय पावलं उचलायचं आहेत याचं अगदी सोपी आणि सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम, आजच तुम्ही तुमच्या घरातील सर्व रेशन कार्ड आणि रेशन दुकानदारांचे संपर्क साधून KYCची प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही ते तपासून पहा. रेशन कार्ड तुमचे आधार कार्डशी लिंक नसेल तर त्वरित करून घ्या, कारण येत्या वेळेत धान्य मिळणं आणि यावर योजनांचा लाभ मिळणं यावर अवलंबून असणार आहे. दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे तुमच्या पॅन कार्डची स्थिती तपासणे. जर तुमचे पॅन कार्ड खूपच जुनं असेल, त्यावर नावाची स्पेलिंग चुकलं असेल किंवा लग्नानंतरचं नाव अपडेट केलं गेलं नसेल, तर जवळच्या महा-ई-सेवा केंद्रात लगेचच दुरुस्त करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे पॅन कार्ड तुमच्या दुसऱ्या आधार कार्डशी लिंक आहे की नाही प्राधान्यानं तपासून घ्या, कारण लिंक नसलेल्या पॅन कार्डवर खूप मोठा दंड आकारला जाऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बँक खात्याचे नियमित ऑडिट करणं. तुमच्या किंवा तुमच्या घरातील महिलांच्या बँक खात्यात नकळत कोणतेही मोठे व्यवहार होत नसतील ना, याकडे बारकाईनं लक्ष ठेवा. कोणाच्याही सांगण्यावर आपले वैयक्तिक बँक खाते किंवा QR कोड इतरांना वापरण्यासाठी देऊ नका. बँक खात्यात नेहमी शिल्लक रक्कम ठेवा, जेणेकरून पेनल्टी बसणार नाही. चौथी गोष्ट म्हणजे जर तुम्ही शेतकरी कुटुंबातले किंवा PM किसान व शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल, तर एकाच रेशन कार्डवर एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती लाभ घेत नाहीत ना, याची खात्री करा. जर तसं होत असेल तर स्वतःहून एक अर्ज करून नाव कमी करून घ्या, जेणेकरून पुढे होणारी दंडात्मक कारवाई टळेल. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल किंवा वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाचा विषय जास्त असेल, तर कोणत्याही चौकशीची वाट न पाहता अधिकृत फोल्डरवर जाऊन स्वतःहून मागं घ्या.
मित्रांनो, ही माहिती आहे तुम्हाला कशी वाटली? तुमच्या मनात या नियमांबद्दल काय विचार आहेत? तुमच्या रेशन कार्ड किंवा पॅन कार्ड अपडेट झालंय का? खात्री करून नक्की सांगा. तुमचं एक कमेंट्स इतर जागरूक राहण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत आणि तुमच्या ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचं आर्थिक नुकसान होणार नाही. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.